नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये म्हणजे एक्सरसाइज 1.3 पर्यंत कंप्लीट केलेला आहे। आता आपला 1.3 नंतर त्याच एक्सरसाइजच्या खाली त्याच प्रॅक्टिस सेटच्या खाली तुम्हाला एक पॉइंट दिला आहे, इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये असे काही इक्वेशन्स की त्यांना आपण काय करू शकतो, रिड्युसिबल इक्वेशन्स रिड्युसिबल। ओके, असे काही इक्वेशन्स की त्यांना आपण रिड्यूस करून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आणू शकतो, त्या इक्वेशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। बघा, त्याच पॉइंटच्या खाली तुमच्या पेज नंबर 16 वरती एक ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। ओके, एक ऍक्टिव्हिटी दिली, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। त्यात तुम्हाला इक्वेशन दिले, नंबर ऑफ व्हेरिएबल किती ते विचारले आणि ते जे इक्वेशन आहे वेदर लिनियर ऑर नॉट, ते इक्वेशन तुमचं लिनियर आहे की नाही ते तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे। मग बघा, पहिले इक्वेशन दिले तुम्हाला 3/x - 4/y = 8। पहिले विचार नंबर ऑफ व्हेरिएबल्स। नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे काय, जे अल्फाबेट्स यूज झालेले ते किती आहे। इथे x आणि y म्हणजे दोन अल्फाबेट तुमचे यूज झालेले आहेत। ओके, म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत तुमचे दोन। पुढे विचारलंय वेदर लिनियर ऑर नॉट, वेदर दिस इक्वेशन इज लिनियर ऑर नॉट। मग ही जी इक्वेशन आहे काय तुमची 3/x - 4/y = 8। ओके, आणि लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला काय आपला, ax + by + c = 0। ओके, काय असतं ax। ओके, आता इथे हा जो x आहे तो अपॉन ला आहे। ओके, हा जो x आहे तो अपॉन ला आहे, त्याला जर आपण वरती नेलं तर काय होतं x⁻⁻1। हा जो y तो पण अपॉन ला आहे, त्याला वरती नेलं तर काय होईल y⁻1 = 8। डिग्री काय झाली याची -1। मी सुरुवात पहिल्याच तुमच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लिनियर इक्वेशन मध्ये तुमची डिग्री जी असते ती काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे। किती पाहिजे डिग्री, 1। इथे डिग्री काय आहे तुमची -1 येते। ओके, त्याच्यामुळे याचे जरी व्हेरिएबल 2 असले तरी हे लिनियर इक्वेशन आहे का, तर नाही, हे तुमचं लिनियर इक्वेशन नाही, नॉट लिनियर। ओके, प्रत्येक बघा तुम्ही जो काही तुम्हाला दिलाय बघा 6/x - 1 + 3/y - 2 = 0 दिलाय। मग हा x - 1 इथे x आहे, इथे y, दोन व्हेरिएबल तुमचे आहेत, व्हेरिएबल 2 आहे। ओके, पुढे व्हेरिएबल 2 झाले, मग परत मग हे लिनियर इक्वेशन आहे का, परत तो जनरल फॉर्म्युला ax + by + c त्या फॉर्म मध्ये आपला नाहीये, त्याच्यामुळे नॉट लिनियर। इथे पण काय तुमचे नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2, इथे पण नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहे, x y x - y, इथे पण तुमचे नंबर ऑफ व्हेरिएबल 2 आहे। परंतु ह्या सगळ्याच्या सगळ्या इक्वेशन, ह्या संपूर्ण इक्वेशन ज्या आहेत 4च्या 4 इक्वेशन तुमच्या लिनियर इक्वेशन नाहीये। का लिनियर नाहीये, तर आपला जो जनरल फॉर्म आहे ax + by + c किंवा मग त्याची डिग्री, ह्या सगळ्या गोष्टी काय करत नाहीये, ते फॉलो करत नाहीये, हे इक्वेशन फॉलो करत नाहीये, त्याच्यामुळे आपल्या जनरल फॉर्म मध्ये येते। बघा, आपण सुरुवातीची ऍक्टिव्हिटी बघितली पहिल्याच लेक्चर मध्ये, त्याच्यामध्ये एक अशाच प्रकारचं तुमचं इक्वेशन होतं, आपण त्याला काय लिहिलं होतं की तो लिनियर नाहीये असं आपण त्याला लिहिलेलं होतं। ओके, ही ऍक्टिव्हिटी झाली। मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे बघा पेज नंबर 17 वरती काय लिहिलंय, इन द अबोव टेबल द इक्वेशन्स आर नॉट लिनियर, कॅन यू कन्वर्ट द इक्वेशन इनटू लिनियर इक्वेशन। म्हणजे काय म्हटलंय, हे जे वरचे एक्झाम्पल तुम्हाला दिले, म्हणजे हे जे इक्वेशन दिले हे कोणतेच तुमचे लिनियर इक्वेशन नाहीये। मग तुम्ही या लिनियर इक्वेशनला कन्वर्ट करू शकता का, सॉरी हे जे इक्वेशन्स आहे यांना तुम्ही लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकता का, तर हो, आपण ह्या इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो। बघा कसं करायचं, ते कन्वर्ट कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो, अतिशय सोपं आहे। बघा, आता हे इक्वेशन तुम्हाला दिले आहे 3/x - 4/y = 8। हे इक्वेशन तुम्हाला दिले, तुम्हाला सांगितलं की याला कन्वर्ट करा लिनियर इक्वेशन मध्ये। कशात कन्वर्ट करायचं, तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे। मग या 3/x - 4/y = 8 ला मी लिहिताना असं लिहू शकतो का, हा जो 3/x आहे याला मी लिहिताना असं लिहिलं तर 3 × 1/x चालेल का, त्याचा मीनिंग तोच होईल। मग मी तसंच लिहितो का, 3 × 1/x - 4 × 1/y = 8। काय केलं मी, हा जो अपॉन x होता त्याला लिहिताना काय लिहिलं
3 वेगळा काढला, 3 into 1 upon x minus 4 into 1 upon y equals to 8 केलं. मग आता मी म्हणणार सपोज, आता मी कन्सिडर करणार हा जो 1 upon x आहे, सपोज 1 upon x equals to m. काय केलं मी बघा, सपोज 1 upon x equals to m and 1 upon y equals to n. 1 upon y ला काय सपोज केलं, n सपोज केलं, म्हणजे इक्वेशन आहे आपली ती काय होईल, त्याला मी म्हणतो इक्वेशन 1. ओके, सपोज 1 upon x equals to m and 1 upon y equals to n. मग म्हणणार इक्वेशन 1 becomes, मग इक्वेशन 1 काय झाली तुमची, 1 upon x च्या ठिकाणी काय टाकायचं तुम्हाला, m टाकायचं आहे, 1 upon y च्या ठिकाणी काय टाकायचं आहे, n टाकायचं. म्हणजे काय येतो 3 1 upon x च्या ठिकाणी m 3n minus 4 1 upon y च्या ठिकाणी n 4n equals to 8. बघा आता आले तुमच्या जनरल फॉर्म मध्ये a dy. ओके, म्हणजे आपण ह्या इक्वेशनला काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. ह्या प्रकारचे ज्या काही इक्वेशन्स आहेत प्रत्येक याच्यात तसंच करायचं तुम्हाला. बघा आता एक परत झालं, पुढची इक्वेशन आहे 6 upon x minus 1 plus 3 upon y minus 2. पुढची दिली बघा 6 upon x minus 1 plus 3 upon y minus 2 equals to 0. याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे लिनियर इक्वेशन मध्ये. मग काय करणार, याला लिहिताना मी लिहितो 6 into हा जो वरचा कोएफिशिएंट त्याला वेगळा लिहून घ्यायचा into 1 upon x minus 1 काहीच नाही केलं, प्लस कोएफिशिएंट वरचा वेगळा दिला 1 upon y minus 2 equals to 0 याला लिहिलं. बरोबर, मग परत काय होणार, सपोज काय येतो 1 upon x minus 1 is equals to m and 1 upon y minus 2 is equals to 0. ओके, मग इक्वेशन लावतो तुम्ही 1, मग तुमचं इक्वेशन 1 becomes, म्हणजे इक्वेशन 1 आहे तुमची ती काय काय होईल तुमची बघा, याच्या ठिकाणी काय टाकायचं तुम्हाला m टाकायचं, म्हणजे 6m minus 3n, कारण 1 upon y minus 2 च्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, n टाकायचा आहे. 6m minus 3n equals to 0. ओके, झाली तुमची लिनियर इक्वेशन तयार. अतिशय सोपा पार्ट आहे. तुम्हाला काय करायचंय, ह्या जे इक्वेशन्स आहेत त्याला कन्वर्ट करायचे लिनियर इक्वेशन मध्ये, आणि मग तुम्हाला पटेल त्या मेथडने, म्हणजे तुमची इलिमिनेशन मेथड असेल, इक्वेटिंग इलिमिनेशन मेथड, किंवा सबस्टिट्यूशन मेथड असेल, किंवा ग्राफिकल मेथड असेल, किंवा मग आता आपण जी 1.3 मध्ये शिकलो ती तुमची क्रॅमर्स रूल असेल, त्या रूलने तुम्ही ह्या सर्व हे सगळे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. बघा जर दोन तुमचे इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला येतील तर ते जे व्हेरिएबल्स आहेत, हे खाली जे व्हेरिएबल्स आहेत ते तुमचे सारखे येणार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची भीती तुम्हाला अजिबात नाहीये. बघा पुढे पेज नंबर 17 वरती, पेज नंबर 17 वरती तुम्हाला एक सॉल्व एक्झाम्पल दिलंय, 18 वरती एक सॉल्व एक्झाम्पल दिलंय, आणि एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली बघा प्रॅक्टिस सेट 1.4 च्या अगोदर पेज नंबर 19 वरती. ओके, तर मी काय करतो की ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी सॉल्व करा, म्हणजे मी तुम्हाला ते एक्झाम्पल जे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेलं आहे ते सॉल्व करून देतो, फक्त तुम्हाला जे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे. ओके, कारण तो ऍक्टिव्हिटी बॉक्स तयार करायला मला वेळ लागेल, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण ती सॉल्व करून देतो. त्याच्या फिलिंग द ब्लँक्स असतील त्या तुम्ही घरी करू शकता. बघा जे जे इक्वेशन तुम्हाला दिलंय ऍक्टिव्हिटी मधलं ते आपण आता सॉल्व करूया. अतिशय सोपा पार्ट आहे हा. ओके, आपल्याला फटाफट क्वेश्चन पुढे न्यायचे. तुम्ही जर हो म्हटलं तर आपण प्रत्येक 1 तासाचं तुमच्यासाठी बनवू शकतो. ठीक आहे, चला तर बघा ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला टू सॉल्व, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे काय म्हणताय, टू सॉल्व गिवन इक्वेशन्स फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. बॉक्सेस तुम्हाला फिल करायचे आहे. मी तुम्हाला इथे एक मेथड सांगतो की अशा प्रकारचं जर तुमचं इक्वेशन असेल, ओके, अशा प्रकारचे इक्वेशन जर असतील तर तुम्हाला कशा प्रकारे सोडवायचे, म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी पण होईल आणि एक एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल. ओके, इक्वेशन काय दिलं बघा, 5 upon x minus 1 plus 1 upon y minus 2 equals to 2. मग याला म्हणून तुम्ही इक्वेशन 1. ओके, सेकंड तुम्हाला दिलंय 6 upon x minus 1 minus
3 अपॉन y मायनस 2 इक्वल्स टू 1. याला म्हणतो मी इक्वेशन सेकंड. ओके, तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे इक्वेशन्स येतात त्यांचे व्हेरिएबल सेम असतात. बघा 5 अपॉन काय x मायनस 1, इथे पण x मायनस 1, इथे y मायनस 2, तर इथे पण y मायनस 2. म्हणजे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. मग असं असेल तर आपण काय करतो सुरुवातीला, बघा इक्वेशन 1 आणि 2 म्हटलं, मग आता आपण म्हणणार सपोज, हे झालं आपण म्हणणार सपोज काय इथे काय x मायनस 1 काय दिलं आहे 5 अपॉन x मायनस 1, म्हणजे याला लिहू शकतो 5 into 1 अपॉन x मायनस 1. ओके, म्हणजे 1 अपॉन x मायनस 1 ला आपण एक कोणतं तरी व्हेरिएबल मानून घ्यायचं. परत इथे 1 अपॉन y मायनस 2 दिलाय, म्हणजे काय तो 1 into 1 अपॉन y मायनस 2. ह्या 1 अपॉन y मायनस 2 ला आपण दुसरा एक व्हेरिएबल मानून घ्यायचं. इथे पण तेच आहे. ओके, मग सपोज काय करणार, बघा त्याला मानून घेऊ आपण m n किंवा a b. मी एक वेळेस फक्त चेक करतो. ओके, काय हरकत नाही. बघा आता हे जे तुमचं व्हेरिएबल दिलंय, आपण म्हटलं सपोज इकडे काय घ्यायचंय 1 अपॉन x मायनस 1. सपोज 1 अपॉन x मायनस 1 इज इक्वल्स टू m. तुम्ही m n p q r s u v तुम्ही काही व्हेरिएबल घेऊ शकता, फक्त जे इथे नको आहे आपल्याला ऑलरेडी वापरलेलं. 1 upon x minus 1 is equals to m and 1 upon y minus 2 is equals to m. ओके, हे तुम्ही लिहिले. मग परत इक्वेशन 1 and 2 becomes, म्हणजे तुमचं इक्वेशन 1 होतं ते काय तयार होणार आहे 1 and 2 becomes 5 x minus 1 upon x minus 1 ला काय म्हणतात m, म्हणजे 5m प्लस 1 upon y minus 2 ला काय म्हणतात आपण m is equals to 2. याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 3. ओके, नवीन तयार करून तुमचा हा मग 1 upon x minus 1 ला म्हणतात आपण m म्हणून काय 6m पुढे मायनस 3n is equals to 1. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 4. ओके, आता इथपर्यंत आला. आता इथून तर पुढचं तुमचं सोपं आहे, बरोबर की. हे तुमच्यासाठी नवीन होतं, एवढा जो पार्ट आहे तुमचा तो तुमच्यासाठी नवीन होता. परंतु इथे आता तुमचं लिनियर इक्वेशन आले आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. बघा मग काय करणार आपण, इथे काय दिलंय, इथे तुमचा 5m दिलाय, 6m दिलाय, इथे m दिलाय, 3m दिलाय. मग इथे जर आपल्याला सेम जर करायचं असेल, ओके, इथे प्लस आणि मायनस दिलाय, इथे 3n, इथे फक्त काय तुमचा n आहे. याला पण जर 3n करायचं असेल तर इक्वेशन 3 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर आहे. इक्वेशन 3 ला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि इथे एक साइन तुमचं प्लस आहे, एक मायनस आहे, बरोबर आहे. साइन काय तुमचे वेगवेगळे आहे म्हणून तुम्हाला तिथे त्याची ऍडिशन करायला लागणार आहे. मग मी असं लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by 3 we get. जर आपण इक्वेशन 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 5 3 जा 15. बघा वाटल्यास लिहितो 5m plus n equals to 2 into 3 एक स्टेटमेंट साठी वाढवली. ओके, काय होईल 3 5 जा 15m 3 into 1 3n is equals to 2. होईल का 2 3 जा 6. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन 5. मग बघा आता हे इक्वेशन तुमचं 6m 3n इक्वल्स टू 1 आणि 15m 3n इक्वल्स टू 6. ओके, आता याच्यामध्ये काय तुमचा सेम नंबर आहे, इकडे मायनस इकडे प्लस आहे. मग या दोघांची जर आपण ऍडिशन केली, काय केली आपण, या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होईल बघा. आता मग आपण, कारण इथे साइन काय दोघांचं चेंज आहे, साइन जर सेम असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो, पण साइन जर डिफरंट असेल तर काय करतो आपण ऍडिशन त्याची करत असतो. तर बघा काय ऍडिशन करायची, तो मी म्हणतो ऍडिंग इक्वेशन 4 and 5 we get. बघा इक्वेशन 4 काय तुमचं 6m minus
3n इक्वल्स टू 1. ओके, त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचं 15m प्लस 3n इक्वल्स टू 6. काय करतोय आपण याची ऍडिशन करतोय. ओके, 6m प्लस 25m 6m प्लस 15m 25 21n. ओके, इकडे हा प्लस 3n मायनस 3n काय झाला, कट झाला, इक्वल्स टू 1 प्लस 6 काय झाला तुमचा 7. ओके, 21m इज इक्वल्स टू 7. आपल्याला m ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून m ला इकडे ठेवला. हा 21 मल्टिप्लाय करतोय, इकडे जाऊन काय करेल, डिवाइड करेल. ओके, 7 1 जा 7 3 जा, म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली तुमची 1/3. ही आली तुमची m ची व्हॅल्यू 1/3. मग m ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय करत असतो, ही व्हॅल्यू पुट करायची कोणत्या तरी इक्वेशन मध्ये आणि कशाची व्हॅल्यू काढायची n ची. तर मी ती व्हॅल्यू पुट करतो थर्ड मध्ये, म्हणजे मला सोपं जाईल कारण n एकटा आहे. ओके, n एकटा आहे, मला थोडंसं कॅल्क्युलेशन अजून इझी होणार आहे. मग मी काय करतो, पुट m is equals to 1/3 in equation 3. we get इक्वेशन 3 मध्ये जर पुट केली तर आपल्याला काय मिळतंय, we get काय मिळेल बघा. इक्वेशन 3 काय आहे तुमची, 5m प्लस n is equals to 2. ओके, मग ती काय होईल, 5 into m ची व्हॅल्यू आहे 1/3 प्लस n is equals to 2. हा होईल तुमचा 5/3. काय होईल 5/3 प्लस n equals to 2. आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, n is equals to 2 आणि हा 5/3 काय इथे प्लस आहे, साइन ने म्हणजे काय तो प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल तो -5/3. ओके, मग आपल्याला एक मला सॉल्व करायला लागेल. मग n ची व्हॅल्यू कशी सॉल्व करणार, हा तुमचा 2 आहे, 2 5/3. जर याचं सबट्रॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला बेस म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय करायला लागेल, तुम्हाला सेम करायला लागेल. पण डिनॉमिनेटर तर सेम करायचा आहे. याचा डिनॉमिनेटर काय इथे नाहीये म्हटलं, हा 2 आहे, याच्या खाली डिनॉमिनेटर दिला नाही म्हणजे तो काय 1, त्याला काय करायचं 3, म्हणून 3 ने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करायला लागणार आहे. मग मी लिहितो बघा, n is equals to 2 into 3/3 minus 5/3. थोडं मोठे लिहितो तुम्हाला दिसणार नाही. 2 into 3/3 minus 5/3. हा 3 कुणाला कळाला ना तुम्हाला, बेस सेम करायची होती म्हणून. मग n is equals to 2 3 जा 6 minus 5 आणि हा बेसचा काय तुमचा 3, म्हणजे n ची व्हॅल्यू तुमची काय आली बघा. म्हणजे n is equals to काय आला तुमचा 6 minus 5 1. n आला तुमचा 1/3. ओके, n ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1/3 तुमची n ची व्हॅल्यू आलेली आहे. मग झालं कसं, m ची व्हॅल्यू आली, n ची व्हॅल्यू आली, सोल्युशन तुमचं आलेलं आहे. आलं का नाही, कारण जे आपल्याला इक्वेशन दिलं होतं ते कशामध्ये दिलं होतं, त्यात व्हेरिएबल काय होते x आणि y. इथे आपलं आन्सर काय आलं, m आणि n आन्सर आलेलं आहे. आपल्याला आन्सर कसं काढायचं आहे, x आणि y चं आन्सर काढायचं आहे. मग काय म्हणणार आपण, आता याचं जरी सबस्टिट्यूशन करायला लागेल, म्हणजे काय करायला लागेल, आपण म्हणूया we know that. काय माहिती आपल्याला, we know that m is equals to काय 1/x minus 1. we know that m is equals to 1/x minus 1. okay, and m is equals to 1/y minus 2. तो बघा m ची व्हॅल्यू काय आली तुमची, काय m ची व्हॅल्यू 1/3. therefore m च्या ठिकाणी पुट करतो 1/3 is equals to 1/x minus 1. इकडे पण तसंच n is equals to काय होईल, n ची व्हॅल्यू काय तुमची, m ची व्हॅल्यू काय तुमची, दोघं व्हॅल्यू सेम आल्या का आपल्या, चेक करूया आपण. ओके, चला m ची व्हॅल्यू आली तुमची 1/3 आणि n ची व्हॅल्यू आली तुमची 1/3 पुन्हा. मग काय होईल बघा, इथे n काय आला तुमचा 1/3, इकडे 1/y minus 2. ओके, त्याच्यात तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग कशी शोधणार x आणि y ची व्हॅल्यू बघा,
काय करायला लागेल, x मायनस 1 इकडे आणायचा, हा 3 तिकडे न्यायचा, म्हणजे काय होईल, x मायनस 1 इथे डिवाइड करतो, इकडून काय करतो मल्टिप्लाय करेल, म्हणजे 1 into x minus 1 is equals to 1 into 3. ओके, म्हणजे काय होईल, 1 into x minus 1 म्हणजे x minus 1, x minus 1 is equals to 3. आता हा मायनस 1 इकडे जाताना काय होईल, प्लस 1, म्हणजे x is equals to 3 plus 1, म्हणजे x is equals to काय आला तुमचा 4 आला. ओके, आता आपण इथून n च्या व्हॅल्यू कसली व्हॅल्यू काढतोय, y ची व्हॅल्यू काढतोय. मग इथे हा y मायनस 2 ते डिवाइड करतो, इकडे काय करेल मल्टिप्लाय, म्हणून 1 into y minus 2 is equals to 1, हा 3 ते डिवाइड करतो, इकडे काय करतो मल्टिप्लाय करणार आहे. मग बघा काय आला आता इथे 1 into y minus 2 म्हणजे आला y minus 2, 1 into 3 आला तुमचा 3. त्याच्यानंतर बघा काय, हा y is equals to 3, हा मायनस 2 इकडे जाताना प्लस 2, म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली तुमची 5 आलेली आहे. ओके, आता इथपर्यंत झालं. मग सोडून द्यायचं का त्याला, उत्तर चेक करायचं, जे आपलं आन्सर आला x 4 आणि y 5, ते आपण क्रॉस चेक करूया बरोबर आलेलं आहे की नाही ते. x ची व्हॅल्यू काय 4 आणि y ची व्हॅल्यू काय तुमची 5, आपण क्रॉस चेक करूया. 5 अपॉन x ची व्हॅल्यू काय तुमची 4 minus 1 प्लस इकडे 1 अपॉन y ची व्हॅल्यू आहे तुमची 5 minus 2 is equals to 2 दिलं. मग बघू चेक करूया. 4 minus 1 3 म्हणजे 5 minus 5 upon 3 plus 1 upon 5 minus 2 काय होतं 3. ओके, is equals to काय दिलं 2. चेक करतो आपण. बेस दोघांचे काय सेम म्हणजे ऍडिशन होऊ शकते. 5 plus 1 6 upon 3 is equals to 2 म्हणजे 3 1 जा 3 2 जा, म्हणजे आपलं आन्सर जे आलंय ते काय बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गोंधळात की आपलं उत्तर बरोबर येतंय नाही येते, तर शेवटची स्टेप आन्सर आल्यावर तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता. हे आपण पहिल्या इक्वेशन साठी चेक केलं, पहिल्या इक्वेशन साठी चेक करून थांबायचं नाही, दुसऱ्यासाठी पण चेक करायचं. दुसऱ्यामध्ये काय 6 इथेच काय, आता याचं बरोबर आलं तर दुसरं इक्वेशन काय तुमचं क्रॉस चेक करूनच घ्यायचं. ओके, दुसरं इक्वेशन तुमचं 6 अपॉन x minus 1, मग x काय तुमचं 4 minus 1, पुढे मायनस 3 अपॉन y minus 2, मग y काय तुमचं 5 minus 2 इक्वल्स टू काय 1. बघा 6 4 minus 1 काय होतो 3 होतो, मायनस 3 5 minus 2 काय होतो 3 होतो, इज इक्वल्स टू 1 दिला. बेस दोघांचा सेम आहे, मग 6 minus 3 काय होतो 3 अपॉन 3 इक्वल्स टू 1, 3 1 जा 1. ओके, सॉरी 3 1 जा 3, काय आलं तुमचा 1 आन्सर आला. म्हणजे तुम्ही जे आन्सर शोधलेलं आहे ते कसं आहे परफेक्ट आहे. मग आन्सर काय लिहा, देअरफॉर नेहमी लिहितो तसं, देअरफॉर x, y is equals to x ची व्हॅल्यू 4, 5 is the solution of given or required equations. Sorry, given equations म्हणा. ओके, अशा प्रकारे हे आपल्याला सोडवायचे आहेत एक्झाम्पल. फक्त नवीन पार्ट काय तुमचा इथपर्यंत हे तुमचे आले, नवीन पार्ट कोणता याच्यामध्ये बघा इथपर्यंत तुमचे लिनियर इक्वेशन्स आले की कसं सॉल्व्ह करायचं इथपर्यंत m आणि n च्या व्हॅल्यू काढण्याची. पण त्याच्यानंतर परत नवीन पार्ट तुमचा एवढा आहे. ओके, फक्त त्याच्या व्हॅल्यू रिपीट करायच्या आपण. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपा हा तुमचा टॉपिक आहे. ओके, लक्षात घ्या काही याच्यामध्ये अवघड नाहीये. चला तर मग आता आपण बघूया तुमच्या एक्सरसाइज 1.4 कडे. 1.4 मध्ये तुमचा पहिला तुम्हाला प्रॉब्लेम दिला आहे, त्यात इक्वेशन दिले पहिलं 2 upon x minus 3 upon y is equals to 15. ओके, त्याला आपण म्हटलं इक्वेशन फर्स्ट, आणि 8 upon x plus 5 upon y is equals to 77, याला म्हटलं आपण इक्वेशन सेकंड. ओके, तर बघा आता हे दोन इक्वेशन तुमचे आहेत, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. मग हे आल्यानंतर आपण काय करतो सपोज करतो. आता बघा 2 upon x म्हणजे इथे 1 upon x आहे, 3 upon y म्हणजे इथे 1 upon y, इथे पण 8 upon x आहे म्हणजे 1 upon x आहे. ओके, 5 upon y म्हणजे 1 upon y इथे व्हेरिएबल्स आहेत. मग ह्या व्हेरिएबलला आपण मानून घेऊया m आणि n, म्हणून इथे लिहूया. बघा सपोज काय लिहिलं इथे, सपोज 1 upon x equals to m and 1 upon y is equals to n. ओके, हे आपण सपोज केलं. मग काय म्हणणार
इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बिकम्स, म्हणजे जे काही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आहे ते कसं तयार होईल तुमचं बघा. मग आता इक्वेशन फर्स्ट 1/x च्या ठिकाणी काय टाकायचं m, म्हणजे काय तो 2m minus 3n is equals to 15. ओके. परत इकडे हा होईल तुमचा 8m minus 5 plus 5n is equals to 77. ओके. हे दोन इक्वेशन तुमचे तयार झाले. ओके. याला म्हणतो मी इक्वेशन 3 आणि याला म्हणतो इक्वेशन 4. याची इक्वेशन देत चला, किती पण आले तरी काही फरक पडत नाही, पण तू व्यवस्थित असते. बघा आता इथे 2m आहे, इथे 8m आहे. ओके. इथे 2m आहे, इथे 8m आहे, इथे 3n आहे, इथे 5n आहे. ओके. आता बघा हा 2m आहे, या 2 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 8 येईल. ओके. कारण आपल्याला काय करायला लागेल, जर तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे, m ची व्हॅल्यू जर काढायची आहे, एलिमिनेशन मेथडने जर तुम्हाला सोडवायचं आहे, तर ह्या 2 ला तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे, 4 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. तेव्हा 2m चा होईल तुमचा 8m. ओके. मग आपल्याला ते सोपं जाईल. इकडे 3n आहे, इथे तुमचा 5n तुम्हाला दिला आहे, इथे तुमचा 3n, इथे 5n आहे. जर याला तुम्हाला एलिमिनेट करायचं असेल n ला, तर वरच्या टर्मला तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, खालच्या टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग सोपं काय आपल्याला, ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 ने जर मल्टिप्लाय केलं 8m होईल आणि आपला एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. बघा मी एलिमिनेशन नी करतोय, तुम्ही याला एलिमिनेशन नी करा, सबस्टिट्यूशन मेथडनी करा, क्रॅमर रूलनी करा किंवा ग्राफिकल मेथडनी करा. कोणत्याही मेथडनी तुम्ही जर सॉल्व्ह केलं तरी तुमचं आन्सर हे सेमच येणार आहे. बघा मग आता मी लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4. इक्वेशन 3 ला मी कशाने मल्टिप्लाय केलं, 4 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग काय बघा 4 into 2m minus 3n is equals to 15. ऍक्च्युअल मध्ये ही स्टेप तुम्हाला लिहून द्यायला नको, परंतु आपले काही बहीण भाऊ आहेत, बरोबर ना, आपले मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना कळत नाही नंतर डायरेक्ट कसं आलं ते 2m चे 8m कसं झालं सर. 4 2 जा 8m minus 4 3 जा 12n 4 15 जा 60. ही झाली तुमची इक्वेशन नंबर 5. नवीन इक्वेशन तुम्हाला इथे मिळालेली आहे. ओके. मग आता ही नवीन इक्वेशन तुम्हाला इथे मिळाली. मग आता काय करणार बघा, इथे 8m इथे 8m, दोघं सेम पेअर आहे. पेअर काय तुमची सेम, साइन पण काय सेम. मग जर साइन सेम असतील, एलिमिनेशन करायचं असेल तर आपण करतो सबट्रॅक्शन. म्हणून मी इथे लिहितो सबट्रॅक्टिंग. आता कोणाला कशामधून सबट्रॅक्ट करायचं, तर बघा इथे 77 इथे 16, तुम्ही कोणते घेतलं तरी चालेल, तुमचं आन्सर सेमच येणार आहे. पण आपलं कॅल्क्युलेशन इझी व्हायला, आपल्याला नंतर व्हायला नको म्हणून मोठी व्हॅल्यू इथे 77 म्हणजे याला अगोदर घ्यायचं आहे आणि याला नंतर. मग मी म्हणतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. 5 म्हटलं तर 5 दोन नंबर जाईल, फ्रॉम 4 म्हटल्यावर 4 नंबरची इक्वेशन तुमची पहिली येणार आहे. बघा 8m plus 5m is equals to 77. ओके. आणि हा तुमचा 8m minus 12m is equals to 60. काय करायचं सांगितलंय, सबट्रॅक्शन. काय करायचंय, सबट्रॅक्टिंग. मग हा प्लसचा झाला मायनस, हा मायनस झाला प्लस, हा प्लसचा झाला मायनस. हा प्लस 8m मायनस 8m काय झाला तुमचा कॅन्सल झाला. ओके. हा प्लस 5m आणि हा प्लस 12m काय झाला 5m आणि 12m झाला तुमचा 17m is equals to 77 minus 16, तो पण येतो तुमचा 17. म्हणजे n is equals to हा तुमचा 17, हा 17 मल्टिप्लाय करतो, इकडे तर काय करेल डिवाइड करेल, म्हणजे n is equals to तुमचा आला 1. n ची व्हॅल्यू काय तुमची 1 आलेली आहे. n ची व्हॅल्यू 1 आली, मग काय करतो आपण, एक व्हेरिएबल आला की तो व्हेरिएबल आपण पुट करतो कोणत्या तरी इक्वेशन मध्ये आणि आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळत असते. मग बघा कशात पुट करायचा, मी पुट करतो इक्वेशन 3 मध्ये. मग मी म्हणतो पुट n equals to 1 in equation 3 we get. मग काय मिळतं बघा आपल्याला, मग इक्वेशन 3 काय आहे तुमची, इक्वेशन 3 आहे 2m minus 3n is equals to 50. ओके. याच्यात मला व्हॅल्यू पुट करायची आहे n equals to 1 ची, म्हणून मी लिहिणार 2m minus 3, n ची व्हॅल्यू काय 1
इज इक्वल्स टू 15. ओके, मग 2m मायनस 3 इंटू 1 3 इज इक्वल्स टू 15. एवढ्या डीप मध्ये लिहून द्यायला नको तुम्हाला, पण बघा आता 2m इज इक्वल्स टू हा 15, हा मायनस 3 आहे, हा इथे 3 काय मायनस, इकडे जाताना काय होईल प्लस, म्हणजे m इज इक्वल्स टू 15 प्लस 3 18. हा 2 इथे काय करतोय मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय करेल डिवाइड करेल, म्हणजे m इज इक्वल्स टू काय आला 9 तुमचा आलेला आहे. मग m ची व्हॅल्यू आली, n ची व्हॅल्यू आली, मग आता काय करणार, आन्सर इथे संपलं का आपलं, तर नाही, इथे तुमचं आन्सर संपलेलं नाहीये, कारण जे व्हेरिएबल होते आपले दिलेल्या इक्वेशन मध्ये x आणि y मध्ये होते, इथे काय आले आपले m आणि n च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. मग इथे म्हणूया वी नो दॅट, वी नो दॅट. मग काय माहिती आपल्याला, वी नो दॅट म्हणतोय आपण, मग काय माहिती नेमकं, तर बघा वी नो दॅट काय माहिती आहे, 1/x equals to m and 1/y equals to m. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग बघा 1/x equals to m आणि 1/y equals to m. m 1/x is equals to m ची व्हॅल्यू काय तुमची 9, काय m ची व्हॅल्यू काय तुमची 9, आणि इकडे 1/y रेश म्हणून घेतो सोपं होईल, 1/y is equals to n ची व्हॅल्यू आहे तुमची 1. ओके, आता कसल्या व्हॅल्यू काढायच्या तुम्हाला, x आणि y च्या व्हॅल्यू तुम्हाला शोधायच्या आहेत. मग याच्यावर x कसा शोधणार तुम्ही, जर तुम्हाला x पाहिजे, हा 1/x is equals to 9, मग x जर पाहिजे असेल तर रेसिप्रोकल करायला लागेल, म्हणून x is equals to 9 चा रेसिप्रोकल 1/9. इकडे y is equals to तुमचा होईल 1, कारण 1 चा रेसिप्रोकल काय होणार तुमचा 1च येणार आहे. बघा अशा प्रकारे x आणि y तुमचं आन्सर इथे तुम्हाला मिळालेलं आहे. बघा काय x, y is equals to 1/9, 1 is the solution of given equations किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे आपण हा तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला ऍक्टिव्हिटीचं होतं ते पण तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून जी बुक मध्ये दिली तुमच्या पेज नंबर 19 वरती जी ऍक्टिव्हिटी मी सॉल्व केली त्याच्या फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करून तुम्ही मला पाठवायचे आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज तुमची प्रॅक्टिस सेट 1.4 चा पहिला क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दिला, तो पण क्वेश्चन अगोदरचा सॉल्व करून दिला. पुढचे क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व करून देणार आहे. ओके, पुढच्या व्हिडिओ मध्ये ते आपण बघूया. परंतु जर तुम्हाला सॉल्व करता आले, 3 क्वेश्चन आहे, जर तुम्हाला सॉल्व करता आले तर खूप सोपं होईल. ओके, तुमचा पण फायदा त्याच्यात, तसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व करून देणारच आहे, पण प्रयत्न करा. बघा याच्यात नवीन काय तुम्हाला, तर नवीन फक्त तुमचा इथपर्यंतचा पार्ट. बघा हा जो पार्ट तुमचा हा नवीन. ओके, सपोज करायचं, नवीन व्हेरिएबल घ्यायचे, नवीन इक्वेशन तुमच्या तयार होतात. इथपर्यंतचा पार्ट म्हणूया आपण, इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला नवीन. मग इथे इक्वेशन आल्या, ओके, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आले की तुम्हाला इथपर्यंत परत सॉल्व करता येईल. ओके, इथपर्यंत तुमचा हा ओळखीचा भाग होता. मागच्या 1.3 एक्सरसाइज पर्यंत आपण त्यांना सॉल्व केलेलं होतं. आणि परत नवीन काय, तर ह्या वी नो दॅट पासून तर एवढा भाग तुमचा परत थोडासा त्याच्यात ऍड झालेला आहे. परंतु अतिशय सोपं आहे. बघा हे मी तुम्हाला सांगतो काय, एलिमिनेशन मेथडने मी हे सोडवलं. ओके, तुम्ही याला सबस्टिट्यूशननी सोडवू शकता, क्रॅमरनी सोडवू शकता, ग्राफिकल मेथडनी सुद्धा तुम्ही याला सॉल्व करू शकता, तुमची इच्छा. जर तिथे दिलेलं असेल क्वेश्चन पेपर मध्ये जर मेन्शन केलेलं असेल की हे इक्वेशन तुम्ही एलिमिनेशननी सोडवा, सबस्टिट्यूशननी सोडवा, ग्राफिकली सोडवा किंवा क्रॅमरनी, जर स्पेसिफाय जर केलं असेल तर त्याच मेथडनी सोडवायचं. जर तुम्हाला दिलं असेल की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, तर तुमच्या मनाला पटेल, तुम्हाला सोपं वाटेल त्या मेथडनी तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. ओके, तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.